हॅलो. आज आपण बघतोय इडलीच्या पिठातली बटाट्याची भाजी. आता इडलीचं पीठ कसं असतं, थोडंसं एक इडल्या केल्यावर दुसऱ्याशी थोडंसं फर्मेंट केल्यामुळे ते किंचित असं थोडंसं आंबटसर होतं. आणि त्या पिठामध्ये जसं आपण डाळीच्या पिठामध्ये भजी तळतो तसं त्या पिठामध्ये ही बटाट्याची भजी तळली आणि केली की अप्रतिम लागतात. आमच्याकडे जेव्हा जेव्हा आम्ही इडलीचं पीठ करतो त्यावेळेला दुसऱ्या दिवशी ही भजी ठरलेली असतात. आणि आता तर सध्या खूप छान पाऊस पडतोय, त्यामुळे ही भजी खायला खूपच छान लागतात. आता बघूया आपण इडलीच्या पिठातली बटाट्याची भजी. त्याच्यासाठी मी घेणार आहे 2 बटाटे. बटाटे स्वच्छ धुवून मी त्याची सालं काढून घेते आणि त्याचे आपण गोल गोल काप करणार आहोत. जसं आपण बटाट्याचा भजी करताना गोल गोल बटाटे चिरतो तसेच हे आता आपण चिरणार आहोत. आता हे बटाटे मी पातळ पण गोल गोल असे चिरून घेते. हे बघा, असे जराशे पातळ आणि असे गोल गोल आपण चिरून घेऊया. आता या चिरलेल्या बटाट्यावर आपण थोडं मीठ त्याला चोळून घेणार आहोत, त्यामुळे ते बटाट्यांना पण मीठ लागतं आणि बटाट्याची चव चांगली लागते. आता हे मीठ चोळून ठेवलेलं आहे. हे 2 मिनटं ठेवूया आपण, म्हणजे बटाट्यांच्या फोडीमध्ये सगळं मीठ छान मुरतं. तसंच हे इडलीचं पीठ आहे, ह्याच्यामध्ये मी मीठ तर आधी आपण घातलेलंच असतं इडलीच्या पिठामध्ये, त्यामुळे मीठ घालायची गरज नाही आहे. ह्याच्यामध्ये आपण थोडंसं लाल तिखट घालणार आहोत, त्यांनी वरच्या कवरला चव चांगली लागते. तर हे लाल तिखट घातलं आहे. हे आता मी छान ढवळून घेते. आणि पीठ मी जास्त पातळ केलेलं नाही आहे, पण त्याचं कवर जाड झालं तरी ते छान लागतं, कारण एकतर ते क्रिस्पी होतं आणि चवीला खूप छान लागतं ते. त्यामुळे पीठ मी खूप काही पातळ केलं नाही, जसं आपलं इडलीचं पीठ असतं तसंच ठेवलेलं आहे. तेल आपलं तापलेलं आहे आणि आता ही आपण भजी ह्याच्यामध्ये करूया. इडलीचं पीठ असतं त्यामुळे त्याला जाळी तर सुटते आपल्या इडलीला. पण हे बघा, भजी पण किती छान फुगलेली आहे, म्हणजे अशी पुरीसारखी अशी फुगलेली आहे. आणि ही भजी म्हणजे हे क्रिस्पी असतं वरचं कवर, आपल्याला ह्याच्यामध्ये काहीही टाकायला लागत नाही. तर तुम्ही इडलीच्या आपल्या डाळीच्या पिठात आपण काही सोडा वगैरे घालतो तसं ह्याला काही घालायला लागत नाही. हे छान भजी फुगतात पण आणि एकदम छान क्रिस्पी होतात. आता हे बघा, एक एक भजं किती छान फुगलेलं आहे, तुम्हाला दिसतंय ना. हे बघा, अशी छान फुगतात आणि त्यामुळे ती चवीला खूपच छान लागतात. तुम्ही पण करून बघा, आणि पावसाळ्याच्या दिवसात भजी खायला खूपच छान लागतात. तर अशी ही इडलीच्या पिठातली भजी आता आपण सगळी करून घेऊ. एवढी अशी लाल होईपर्यंत तळायची, त्यामुळे ती क्रिस्पी लागतात आणि चवीला खूपच छान लागतात. आणि तुम्ही बघा, एक एक भजं किती छान फुगलेलं आहे, त्यामुळे हे त्याच्यामध्ये काहीही न घालता ही भजी छान फुगतात. आणि अशी आता आपण सगळी भजी करून घेऊ. एवढा रंग त्याचा आला पाहिजे, लाल असा गुलाबी रंग, म्हणजे मग थोडं ना खाताना खूप छान लागतं, असं क्रिस्पी लागतात. हे बघा, झटपट होणारी इडलीच्या पिठाची बटाट्याची भजी आपली तयार आहे. आणि इतकी क्रिस्पी आणि खुसखुशीत लागतात ना. हे बघा, वरचं मी हे कवर आहे त्याचं हे तुम्हाला मोडून आवाजावर, हे बघा किती खुसखुशीत आहे आणि लागतात, अप्रतिम लागतात. पावसाळ्याच्या दिवसात तर असं चहा बरोबर खायला, किंवा असं कोण येणार असेल तर आपण अशी भजी केली ना
तर खूपच छान लागतात. तुम्ही पण करून बघा इडलीच्या पिठातली बटाट्याची भजी. आता ह्या भज्यांबरोबर तुम्ही सॉस घेऊ शकता, चटणी घेऊ शकता, काहीही घेऊ शकता आणि काहीही नाही घेतलं तरी ही भजी खायला खूपच छान लागतात. काही घ्यायची पण गरज नाही आहे. पण तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही सॉस घेऊ शकता. सॉसबरोबर जास्त चांगली लागतात. तर अशी भजी तुम्ही करून बघा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल किंवा ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला पण अशी भजी करायला आवडतील का, किंवा तुम्ही केली की मला खाऊन झाल्यावर कमेंटमध्ये सांगा कशी लागत आहे. धन्यवाद.